बुद्ध, धम्म आणि संघ जगातील ही तीन सर्वश्रेष्ठ रत्न आहेत. या तीन रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार, मयूर पार्क, औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक, धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी अनंत मंगल कामना, मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्म दिसनेला सुरुवात करतो. उपस्थितांनो, कालच्या धम्म देसनेमध्ये भगवान बुद्धांच्या अंगी असणाऱ्या 9 गुणांपैकी एका महत्त्वपूर्ण गुणाचं विवेचन आपण केलं. विद्याचरण संपन्नो. भगवान बुद्ध हे विद्याचरण संपन्न आहेत. कोणत्या कोणत्या विद्या आहेत, कोणते कोणते आचरण आहेत, तर त्या संदर्भातील विवेचन मागील धम्मदेसनेमध्ये आपण केलं. 8 प्रकारच्या विद्या आणि 15 प्रकारचे आचरणाने युक्त असे विद्याचरण संपन्नो भगवान बुद्ध आहेत. म्हणून या बुद्ध वंदनेमध्ये भगवान बुद्धांच्या 9 गुणांचा गौरव करीत असताना त्यांच्या या 4थ्या नंबरच्या गुणांचा गौरव सुद्धा आपण केलेला आहे. यानंतर जो 5वा गुण आहे, अगदी पुढच्याच शब्दामध्ये वर्णिलेला आहे. इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो. भगवान बुद्धांचा हा 5वा गुण आहे. भगवान बुद्धांना आपण काय म्हटलेलं आहे? सुगतो. सुगतो म्हणून आपण बुद्धांचा गौरव केला, बुद्धांचा आपण उद्गार केलेला आहे. सुगतो म्हणून बुद्ध हे सुगतो आहेत. सुगतो म्हणजे काय? अगोदर आपण सुगतो म्हणजे काय या शब्दाचा नीटपणे अर्थ समजून घेऊ. त्यानंतर भगवान बुद्धांना खरंच सुगतो का म्हणतात हे सुद्धा आपण व्यवस्थित समजून घेऊ. म्हणजे ह्या 2 प्रश्नांचं उत्तर, स्पष्टीकरण आपल्याला लक्षात आलं म्हणजे तुम्हाला या शब्दाचं महत्त्व काय आहे हे तुमच्या लक्षात येईल. बुद्धांना आपण सुगतो म्हटलेलं आहे. सुगतो म्हणजे सुगत. त्याचा साधा जो शब्द आहे तो म्हणतो सुगत, सुगत. आणि सुगत या शब्दाचा अर्थ होतो, सु म्हणजे सुंदर, अतिशय सुंदर आहे, व्यवस्थित आहे, कुशल आहे, योग्य आहे, त्याला सु हा शब्द वापरलेला आहे. आणि गत म्हणजे जाणे किंवा मार्ग, दोन्ही अर्थ होतात. गत म्हणजे जाणे किंवा मार्ग. तर सुगतो, सुगत या शब्दाचा अर्थ काय होईल? सु म्हणजे सुंदर, योग्य, निर्मळ, कुशल, जे योग्य आहे ते. सुगतो, गतो म्हणजे जाणे, गेलेला. सुगत याचा अर्थ होतो सुमार्गाने गेलेला किंवा जो सुमार्गावरती प्रतिष्ठित आहे, जो चांगल्या मार्गावर, योग्य मार्गावर, कुशल मार्गावर प्रतिष्ठित आहे, अशा व्यक्तिमत्वाला आपण सुगत असं म्हणत असतो. याच अर्थाने भगवान बुद्धांना आपण सुगतो म्हटलेला आहे. सुगतो. सुगतो का म्हटलं? कारण भगवान बुद्ध सुगतो या शब्दाच्या अर्थाप्रमाणे सुगतीला प्राप्त झालेले आहेत, चांगल्या गतीला प्राप्त झालेले आहेत, योग्य गतीला प्राप्त झालेले आहेत, कुशल गतीला प्राप्त झालेले आहेत. म्हणून भगवान बुद्धांचा उल्लेख सुगतो असा आपण केलेला आहे. आता हा शब्द काही नवीन नाही आपल्यासाठी. बऱ्याच वेळेस जेव्हा आपण बुद्ध पूजा वगैरे म्हणतो
तर बुद्ध पूजेमध्ये बऱ्याच ठिकाणी, एक दोन ठिकाणी सुगत शब्द आलेला आहे. जसं तुम्ही चैत्यवंदना म्हणता ना, सुगत तनुभवा धातु धातु गब्बे, सुगतांच्या धातूबद्दल प्रशंसा केलेली आहे, सुगत शब्द आलेला आहे त्या ठिकाणी. म्हणजे बुद्धांचा उल्लेख या ठिकाणी कसा केलेला आहे? सुगतो तनुभवा, सुगत केलेला आहे. किंवा तुम्ही रतनत्रय वंदना म्हणता, नमामि बुद्धं गुणसागरंतं सत्था सदा होन्तु सुखी अवेरा, कायो जिगुच्छो सकलो दुगंधो गच्छन्ति सब्बे मरणं हंच, नमामि धम्मं सुगतेन देसितं सत्था सदा होन्तु सुखी अवेरा, कायो जिगुच्छो सकलो दुगंधो गच्छन्ति सब्बे मरणं हंच. नमामि धम्मं सुगतेन देसितं, बुद्धांचा उल्लेख या ठिकाणी सुगत केलेला आहे. नमामि धम्मं, मी त्या धम्माला नमस्कार करतो, नमन करतो. नमामि धम्मं सुगतेन देसितं, देसितं म्हणजे देसना केली. सुगतांनी म्हणजे बुद्धांचा उल्लेख सुगत केलेला आहे. सुगतांनी ज्या धम्माची देसना केली, नमामि धम्मं सुगतेन देसितं सत्था सदा होन्तु सुखी अवेरा. सत्ता म्हणजे शस्त्र, हे जे काही आपण पाहतो मनुष्य प्राणी हे सर्व सत्ता सदा होन्तु सुखी, हे सर्व मनुष्य प्राणी सुखी हो, सुखी अवेरा. अवेरा म्हणजे वैरत्व संपून जावं, म्हणजे वैर म्हणजे दुश्मनी, वैरत्व करणे. अवेरा म्हणजे सर्वांच्या मनामध्ये जे वैरत्व आहे, दुश्मनी आहे, ते अवैर व्हावे, संपून जावे. अवैरा. नमामि धम्मं सुगतेन देसितं सत्था सदा होन्तु सुखी अवेरा, कायो जिगुच्छो सकलो दुगंधो गच्छन्ति सब्बे मरणं हंच. कायो जिगुच्छो सकलो दुगंधो, काया हे दुर्गंधाने भरलेली आहे. कायो जिगुच्छो एक गुच्छ आहे, जसं फुलांचा गुच्छा कसा असतो त्याप्रमाणे दुर्गंधाचा एक गुच्छ आहे. कायो जिगुच्छो सकलो दुगंधो, दुर्गंध आहे, दुगंधो. गच्छन्ति सब्बे मरणं हंच, आणि या सर्वांना याप्रमाणेच मरण येणार आहे. म्हणजे या रतनत्रय धम्मवंदनेमध्ये आपण बुद्धांचा उल्लेख सुगत असा केलेला आहे. म्हणजे सुगत हा शब्द काही आपल्याकडे नवीन नाही आहे. आपण नेहमीच बुद्ध पूजेमध्ये आणि आणखीन बऱ्याच सूत्रांमध्ये सुगत हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे भगवान बुद्धांचा उल्लेख, त्यांच्या गुणांचा उल्लेख बऱ्याच ठिकाणी सुगत म्हणून केलेला आहे. आणि बुद्ध वंदनेमध्ये सुद्धा स्पष्ट दिलेला आहे. बुद्ध वंदनेमध्ये इतिपिसो भगवा अर्हं सम्मा संबुद्धो विद्या चरण संपन्नो सुगतो. तर बुद्धाचा उल्लेख या बुद्ध वंदने सुद्धा सुगतो केलेला आहे. म्हणजे बुद्ध हे सुगतीला प्राप्त झालेले आहे, सुगतीला. आता हे सुगती म्हणजे काय, दुर्गती म्हणजे काय, हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. कारण ज्या अर्थी बुद्धांना आपण सुगतो म्हणतो, खरंच बुद्ध हे सुगतीला प्राप्त झालेले आहेत का? जसं आपण व्यावहारिक भाषेमध्ये नाही का म्हणतो ना, एखाद्याला खूप जर वाईट, कोणी जर वाईट काम करत असेल, वाईट कुशल म्हणजे अकुशल कर्म करत असेल, अकुशल बोलत असेल, किंवा अकुशल विचार करत असेल, तर आपण साहजिकच काय म्हणतो, तू मेल्यानंतर दुर्गतीला जाशील, है ना, तुझी दुर्गती असं म्हणतो. दुर्गती, सुगती नाही म्हणत. साधा कॉमन सेन्स आहे. म्हणजे जो व्यक्ती वाईट बोलतो, जो व्यक्ती वाईट कर्म करतो, जो वाईट चिंतन करतो, तो दुर्गतीला जातो, असा एक सामाजिक आपला एक विचार आहे. आणि बोलता बोलता पण आपण बऱ्याच वेळेस म्हणून जातो. परंतु भगवान बुद्ध हे दुर्गतीला कधीच जात नाही. भगवान बुद्ध हे सुगतो आहेत. म्हणजे बुद्ध हे सुगतीला गेलेले आहेत, सुगतो आहेत. आणि आता ही सुगती म्हणजे काय हे आपल्याला समजलं पाहिजे. नेमकी सुगती कशाला म्हणतात? कारण जर हे सुगती आपल्याला समजली तर आपल्याला पण सुगतीला प्राप्त व्हायचं आहे ना. ही जी सर्व धम्मसाधना सुरू आहे, हे धम्माचरण सुरू आहे, कशासाठी? सुगतोसाठी आहे. आपल्याला सुद्धा सुगती मिळावी तर अगोदर सुगती म्हणजे काय, बुद्धांना सुगतो का म्हणतात, यासाठी महत्वाचे 4 तत्व आहेत की ज्या 4 तत्वांना आपण समजून घ्यावं. अगोदर 4 तत्व आहेत बुद्धांना सुगतो का म्हणतात.
पहिलं जे तत्व आहे ते सुगतीच्या मार्गाचा शोध लावला आहे भगवान बुद्धांनी. सुगतीचा शोध. भगवान बुद्धांनी बुद्धगयेला त्या पिंपळाच्या झाडाखाली, बोधिवृक्षाखाली बसून जे बुद्धत्वाचं ज्ञान प्राप्त केलं ते ज्ञान त्यांनी लोकांच्या सुगतीकरिता दिलेला आहे. हा सुगतीचा मार्ग आहे. म्हणजे जो मार्ग भगवान बुद्धांचा उपदेशिलेला आहे तो मार्ग बुद्धाने स्वतः शोधून काढला. कोणाकडून उधार घेतला नाही, कोणाच्या मार्गदर्शनाने घेतलेला नाही, स्वतः रिसर्च केला. रिसर्च म्हणजे काय? रिसर्च म्हणजे त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन, प्रत्यक्ष अनुभव घेतला. मला ज्ञान झालं म्हणून नाही, मला पाठांतर आहे, मी वाचलेला आहे म्हणून पण नाही, मी बुद्धाने स्वतः त्या मार्गाचा अनुभव घेतला. म्हणून भगवान बुद्धांप्रती हे पहिलं तत्व सांगितलेलं आहे की भगवान बुद्धांनी जो सुगतीचा मार्ग सांगितला तो मार्ग स्वतः भगवान बुद्धांनी शोधलेला आहे, त्यांच्या अनुभवातून शोधलेला आहे. हे पहिलं तत्व आहे. दुसरं, त्यांनी भगवान बुद्ध त्या मार्गाने स्वतः गेले आणि इतरांना त्याचा उपदेश केला. बुद्ध सुगतो कसे आहेत हे तुम्हाला लक्षात येईल. दुसरं तत्व पण तेवढंच महत्वाचं आहे. बुद्धाने सुगतीचा मार्ग शोधला, परंतु तो त्या सुगतीच्या मार्गाला स्वतः पुरतं त्याने मर्यादित ठेवलं नाही. कारण मी तर सुगतीला प्राप्त झालो, परंतु जेव्हा ते ह्या लोकांकडे पाहतात तर ते पाहतात की अरे हे सगळे लोक, अरे बिचारे दुखी आहेत, हे लोक दुखी आहेत, चुकीच्या मार्गाचा अवलंब करत आहेत, बिचारे लोक दुर्गतीला चाललेले आहेत. जिवंतपणी तर ते दुर्गतीच्या यातना भोगतातच, अरे मेल्यानंतर पण बिचाऱ्या या अज्ञानी जनांना मृत्यूच्या नंतर पण दुर्गतीला सामना करावा लागतो आहे. मेल्यानंतर पण दुर्गतीला जात आहेत. अरे अनंत करुणा उत्पन्न केली या सर्व लोकांबद्दल की लोक अज्ञानी आहेत, यांना सुगती काय दुर्गती काय समजलेले नाही आहे. तर बुद्धानं हा सुगतीचा मार्ग स्वतःपुरतं मर्यादित ठेवला नाही, तर त्यांनी तो सुगतीचा मार्ग लोकांना सांगितला. बुद्ध घेऊन सारनाथला गेले, पायी प्रवास केला, सारनाथला गेले. त्या पंचवग्य भिक्खूंना त्यांनी शोधलेल्या बुद्धत्वाच्या सुगतीचा मार्ग त्यांनी उपदेशित केला आणि मग सारनाथमधून संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये, संपूर्ण जगामध्ये बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला. ती बुद्धाची करुणा आहे. हे जे दुसरं तत्व आहे, हे दुसरं तत्व बुद्धांसाठी सुगतीकरिता महत्वाचं आहे. कारण बुद्धाने सुगतीचा मार्ग आपल्या सर्वांच्या सुगतीकरिता सांगितला की तुम्ही पण या मार्गाचा अवलंब करा, तुम्ही सुद्धा या मार्गाने जा. मी अनुभव घेतलेला आहे, माझा अनुभव आहे, या सुगतीच्या मार्गाने जा. नक्कीच तुम्ही जर या मार्गाने गेलेत तर तुम्हाला तुमच्या जीवनात नक्कीच सुगतीचा लाभ होईल. कोणती सुगती मिळेल? तिसरं तत्व आहे की जिवंतपणी ही सुगती प्राप्त होत असते. म्हणजे जर तुम्ही याच जीवनात जिवंतपणे जर या मार्गाचा अवलंब केला, जो सुगतीचा मार्ग बुद्धाने सांगितला, तर त्या मार्गाचा अवलंब करत असताना तुम्ही जिवंतपणे सुखाला प्राप्त करता. आणि जे सुख म्हणजे काय? ते सुगतीचं सुख आहे. चांगल्या मार्गाने चालले, सुगती सुंदर मार्गाने चालले तुम्ही, तुमची कधी दुर्गती होणार नाही, तुमची कधीही दुर्गती होणार नाही. तुम्हाला सुगती मिळेल, जिवंतपणी मिळेल. आणि जो व्यक्ती जिवंतपणे सुगतीला प्राप्त झालेला आहे, सुगतो झालेला आहे, बांधवांनो, मेल्यानंतर सुद्धा तो व्यक्ती सुगतीला प्राप्त करतो. जिवंतपणे तर सुगती प्राप्त केलीच, सुखाला प्राप्त केलंच, पण जर मृत्यूला प्राप्त झाला तर मृत्यूच्या नंतर सुद्धा तो सुगतीला प्राप्त करतो. हे 4 तत्व आहेत. हे 4 तत्व आहेत की ज्या 4 तत्वांमुळे भगवान बुद्ध हे सुगतो ठरतात. या 4 तत्वांमुळे. कारण बुद्धाने सांगितलेला सुगतीचा मार्ग
हा स्वतः भगवान बुद्धांनी स्वतःच्या अनुभवातून सिद्ध केलेला आहे, स्वतः सिद्ध केलेला आहे. पण भगवान बुद्ध ज्या वेळेस या मार्गाचा उपदेश करतात की भिक्खूंनो, भिक्खुणींनो, उपासकांनो, उपासिकांनो, स्मृती संप्रजन्य होऊन ऐका. बुद्ध नेहमी असं म्हणत असत, प्रवचन सुरुवात करायच्या अगोदर स्मृती संप्रजन्य होऊन ऐका. काय म्हणायचे बुद्ध? स्मृती संप्रजन्य होऊन ऐका. स्मृती म्हणजे जागृत होऊन ऐका. भिक्खूंनो, भिक्खुणींनो, उपासकांनो, उपासिकांनो, स्मृती संप्रजन्य होऊन ऐका. मी तुमच्या सुगतीचा मार्ग सांगित आहे, असं म्हणत असत. आणि नंतर मग उपदेशाला सुरुवात करेल. म्हणजे बुद्धाने ज्यांना ज्यांना हा मार्ग सांगितला, हा मार्ग आपल्या सर्वांच्या सुगतीचा आहे. कोणता मार्ग? तर भगवान बुद्धांनी सांगितलेला मार्ग 3च तत्वांचा आहे. 3 तत्वांचा आहे. म्हणजे या 3च तत्वांमध्ये संपूर्ण हा सुमार्ग प्रतिष्ठित आहे. फक्त 3च शब्द: शील, समाधी आणि प्रज्ञा. तसं तर भगवान बुद्धांच्या धम्मतत्वातील 84,000 स्कंद आहेत. 84,000 स्कंद. पण या संपूर्ण धम्मस्कंधाचा सार, संपूर्ण धम्मस्कंधाचा सार या 3च शब्दांमध्ये आहे: शील, समाधी आणि प्रज्ञा. यालाच भगवान बुद्ध सुगतीचा मार्ग म्हणतात. शील, समाधी आणि प्रज्ञा हा तुमच्या सुगतीचा मार्ग आहे. मी स्वतः, म्हणजे भगवान बुद्ध म्हणतात की मी स्वतः या मार्गाने गेलो, मी स्वतः या मार्गाचा अनुभव घेतला आणि म्हणून माझ्या अनुभवाने तुम्हाला सांगतो की तुम्ही सुद्धा या मार्गाचा अवलंब करा, तुम्ही सुद्धा सुगतीला प्राप्त कराल. शील, समाधी आणि प्रज्ञा. तर शील म्हणजे काय? शील म्हणजे सत्कर्म. तुमच्या कायेकडून, तुमच्या वाचेने आणि तुमच्या मनाने शील पालन करा. तर कोणते कोणते शील पालन करायचं? तुम्ही शील मार्गाचा अवलंब कोणता करायचा? तर आपल्या कायेने जे जे काही अकुशल कर्म होतात ते अकुशल कर्म होऊ द्यायचे नाही. जसं कायेने, आपल्या या शरीराने माणूस हिंसा करतो, अकुशल कर्म आहे. जर हिंसा केली तर तो व्यक्ती दुर्गतीला जाईल ना. या कायेने व्यक्ती चोरी करतो, या कायेने व्यक्ती व्यभिचार करतो, मद्यपान करतो. तर जो कोणी व्यक्ती या कायेने अकुशल कर्म करेल, तर अकुशल कर्म करणारा सुगतीला कसा प्राप्त होईल? त्याची दुर्गतीच होईल ना. हा साधा सरळ नियम आहे, हा साधा सरळ कर्म विपाकाचा नियम आहे. जो व्यक्ती कायेने अकुशल कर्म करतो, हिंसा करतो, चोरी करतो, व्यभिचार करतो, मद्यपान करतो, अहो त्याला जिवंतपणीच दुर्गतीचा सामना करावा लागतो. म्हणून भगवान बुद्ध सांगतात की शील पालन करा, कायेने कुशल कर्म करा. त्यानंतर आपल्या वाणीने सुद्धा जे जे अकुशल कर्म होतात होऊ देऊ नका. जसं अकुशल कर्म कोणती आहेत? आपण आपल्या वाणीने असत्य भाषण करतो, कोणाला फसवण्यासाठी, कोणाला ठगवण्यासाठी माणूस खोटं बोलतो. आपल्या वाणीचं अकुशल कर्म आहे. खोटं बोलू नका, वाणीने असत्य भाषण करू नका. दुसरं, वाणीने कठोर बोलू नका. कठोर म्हणजे काय? शिव्या देणे. जर आपल्या शब्दाने एखाद्याचं मन दुखत आहे, एखाद्याचं मन म्हणजे छिन्न भिन्न होत आहे, असे शब्द वापरू नका, शिव्या देऊ नका, कठोर बोलू नका आपल्या वाणीने, कारण कठोर बोलणे अकुशल कर्म आहे. तिसरं, व्यर्थ बकवास करू नका. हे सुद्धा आपल्या वाणीचं अकुशल कर्म आहे. बकवास करतात काही काही लोक, निरर्थक बकवास करत राहतात, बडबड करत राहतात, की ज्या बडबडीला, ज्या म्हणजे बकवासला काही महत्व नाही आहे. बेफिजूल, बेअर्थीची गोष्ट लोक करत असतात. वाणीचं दुष्कर्म आहे, वाणीचं अकुशल कर्म आहे. आणि काही लोक आपल्या वाणीने चुगली करतात, कोणाची निंदा करतात, कोणाची चहाडी करतात. ही सुद्धा वाणीचं अकुशल कर्म आहे. आपल्या वाणीने अकुशल कर्म करू नका. जो कोणी आपल्या वाणीने खोटं बोलतो, कठोर बोलतो, निंदा नालस्ती करतो किंवा व्यर्थ बकवास करतो, तर त्याला सुद्धा त्याच्या अकुशल कर्माचे फळ मिळतात. हा कर्म विपाक आहे. वाणीचे अकुशल कर्म झाले तर त्याला त्याच्या अकुशल कर्माचं फळ मिळेल. जिवंतपणी त्याला दुर्गतीचा सामना करावा लागतो.
मेल्यानंतर तर होईलच, जिवंतपणी तो दुर्गतीला जातो. अनेक हाल अपेक्षा त्याला सहन करावे लागतात, अनेक प्रकारची दुःख त्याला सहन करावे लागतात. पण ही दुर्गती आहे, ही सुगती नाही आहे. तो दुःखाच्या मार्गाने जात आहे, दुर्गतीच्या मार्गाने जात आहे. मग आपण समजायला पाहिजे ना, हे आपले अकुशल कर्म होत आहे म्हणून. आपल्या चित्तामध्ये कधी कोणाबद्दल राग उत्पन्न करू नका, कधी कोणाबद्दल द्वेष उत्पन्न करू नका, कधी कोणाबद्दल दुर्भावना उत्पन्न करू नका. म्हणजे काया, वाचा आणि आपलं मन या तीनही पद्धतीने जो व्यक्ती आपल्या कुशल कर्माची भर घालतो, कुशल कर्म करतो, असा व्यक्ती शील या मार्गाने, समाधी या मार्गाने आणि प्रज्ञा या मार्गाने सुगतीला प्राप्त करत असतो. म्हणजे शील पालन करणे, त्यानंतर चित्त शुद्ध झालं, शुद्ध चित्ताची एकाग्रता साधने म्हणजे समाधी, आणि आपल्या चित्तात दुःखमुक्तीच्या सत्याची जाणीव करणे म्हणजे प्रज्ञा. शील, समाधी, प्रज्ञा हा सुगतीचा मार्ग आहे. आणि संपूर्ण बुद्ध तत्वज्ञानाचा सार या तीनच शब्दांमध्ये आहे: शील, समाधी आणि प्रज्ञा. शील, समाधी आणि प्रज्ञा. या शील, समाधी, प्रज्ञेच्या मार्गालाच दुःखमुक्तीचा मार्ग म्हणतात. या मार्गालाच सुगतीचा मार्ग म्हणतात. मग बुद्धानं स्वतः हा मार्ग शोधून काढला, स्वतः संशोधन करून बुद्धानं शील, समाधी, प्रज्ञेचा मार्ग शोधला. त्या मार्गाने ते स्वतः गेले, स्वतः सुगतीला प्राप्त करतात. आणि आपल्यासारख्या दुःखी जनांना सांगतात की दुःखी जन हो, मी या मार्गाचा अनुभव घेतलेला आहे, शील, समाधी, प्रज्ञा, या येही पस्ती को, या स्वतः या मार्गाचा अवलंब करा, तुम्ही नक्कीच सुगतीला प्राप्त करणार. तर हा सुगतीचा मार्ग आहे. बघा, अंगुलीमाल, हिंसक अंगुलीमाल, ज्याने 999 लोकांची हत्या केली आणि सरते शेवटी तो आपल्या आईची पण हत्या करणार होता, तर त्याला आई म्हणजे मातृ हत्येपासून विरत करण्यासाठी आणि किमान दुर्गतीपासून जाण्यापासून त्याला वाचवण्यासाठी भगवान बुद्ध त्याच्यावरती अनुकंपा करतात. भगवान बुद्ध त्याच्या जवळ जातात. त्याच्या जवळ जाऊन तो प्रसंग तुम्हाला माहीत असेल. भगवान बुद्ध त्याचं मन परिवर्तन करतात. भगवान बुद्ध त्याला सांगतात की अंगुलीमाल, अजूनही तुझ्यातलं साधुत्व जिवंत आहेस. अजूनही तुझ्यातलं साधुत्व म्हणजे चांगुलपणा, अजूनही तुझ्यातला चांगुलपणा जिवंत आहेस. तू स्वतःला बघ, स्वतःला ओळख. तू जर स्वतःला ओळखलंस तर तू नक्कीच सुगतीला जाशील. हा बुद्धानं केलेला उपदेश आहे अंगुलीमालाला. म्हणजे बघा, एवढा हिंसक अंगुलीमाल जेव्हा भिक्षू होतो, तर भगवान बुद्धांच्या सुगताच्या मार्गाने जाऊन तो मैत्री बलामध्ये संपन्न होतो. भगवान बुद्ध म्हणतात की भिक्षूंनो, हा जो अंगुलीमाल आहे माझा बुद्ध पुत्र, माझा अंगुलीमाल माझा पुत्र, हा मैत्री भावनेमध्ये सर्वात अग्र आहे. कशात? मैत्री भाव. म्हणजे बघा, जो हिंसा करणारा आहे, हिंसा करणारा अंगुलीमाल पुढे चालून मैत्री भावनेमध्ये अग्र होतो. मैत्री भावनेमध्ये आजही बघा, गर्भमंगल संस्काराच्या वेळेस अंगुलीमाल बनतेचं आपण सुत्त पठण करतो. किती पावर, म्हणजे किती बलशाली आहे, किती बल आहे बुद्धाच्या या सुगतांच्या मार्गामध्ये. हा मार्ग आहे सुगताचा. देवदत्ताबद्दल सुद्धा बुद्धानं अनुकंपा केली. देवदत्तानं सुद्धा शेवटपर्यंत, त्याच्या अंतिम क्षणापर्यंत बुद्धाचा द्वेषच केला. बुद्धाचा द्वेषच केला. भगवान बुद्धांना माहीत होतं, कारण भगवान बुद्ध सर्वज्ञ असतात, लोकविदू असतात. भगवान बुद्धांना माहीत होतं की हा अंगुलीमाल हा शेवटपर्यंत द्वेष भावनेतच जळणार आहे, हा अपाय गतीला जाणार आहे. पण तरी बुद्धाने अनुकंपा केली. सर्व माहीत असूनही अनुकंपा केली, त्याला प्रवज्जा दिली की किमान अंगावरती जर चिवर आलं, तो जर भिक्षू झाला, तर किमान त्याच्या दुर्गतीला जाण्यासाठी जे कर्म त्याला कारणीभूत ठरतात, तर या चिवराच्या कर्मामुळं, या किमान या पुण्यकर्मामुळं दुर्गतीला जाण्यापासून तो वाचेल. पण बघा, देवदत्त शेवटपर्यंत भिक्षू झाला, तरी पण
त्याने बुद्धाचा द्वेष कमी केला नाही, बुद्धाला मारण्याचा प्रयत्न केला, भगवान बुद्धांचा द्वेष केला, सर्वात मोठं महापाप केलं. शेवटी अंतिम समयी सुद्धा तो दुर्गतीला गेला. जिवंतपणे हाल हाल होत झाले त्याचे, हाल. आजारी पडला, खाटेवरती पडला, आजारी झाला, पण त्याला बुद्धाचं दर्शन घडलं नाही. शेवटपर्यंत बुद्धाचं दर्शन घडलं नाही. जिवंतपणे तो दुर्गतीला गेला. मृत्यूच्या नंतर तो नक्की अपाय गतीलाच जाऊन गेला, तो अपाय गतीला गेला. ही दुर्गती आहे बघा देवदत्ता बुद्ध. म्हणजे भगवान बुद्धांनी अंगुलीमालाचाही उद्धार केला, पण ज्यांनी ज्यांनी बुद्धांचा द्वेष केला त्यांच्याबद्दल पण भगवान बुद्धांनी अनुकंपा केली. अनेक लोक बुद्धांच्या सहवासामध्ये आले, अनेक लोक बुद्धांच्या मार्गाचा या सुगतीचा या सुमार्गाचा अवलंब करतात. तर ध्यान मनन चिंतन करून कोणी श्रोतापन्न झाले. बघा मागच्या धम्मदेशात मी तुम्हाला सांगितलं, श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी, अरहंत. तर जर एक साधक बुद्धाच्या या सुमार्गाचा या सुगतांच्या मार्गाचा अवलंब करतो, शील समाधी प्रज्ञेचा, तर ध्यान मनन चिंतन करता 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 एक दिवस तो श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त होतो. आणि जर तो श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त झाला, यदा कदाचित जर तो मेला, श्रोतापन्न अवस्था प्राप्त करून तो जर मृत्यूला प्राप्त झाला, तर किमान दुर्गतीला जाण्यापासून तो वाचतो. मृत्यूच्या नंतर त्याला दुर्गती मिळत नाही. पुढच्या 7 जातकांमध्ये तो नक्कीच अरहंत अवस्था प्राप्त करतो. जसं मी तुम्हाला मागच्या धम्मदेशात सांगितलं की जो व्यक्ती श्रोतापन्न होतो ना सुगतांच्या मार्गाने, तर त्याला सुगती मिळते. कशी? तर श्रोतापन्न झाल्यानंतर किमान त्याच्याकडून 4 प्रकारच्या अपाय भूमीमध्ये तो जात नाही. चतुह पाये हीच विपमुतो, 4 अपाय भूमीला तो जात नाही. आणि छछापिठानाने अभपुकातून 6 प्रकारचे दुष्कर्म त्याच्याकडून होत नाहीत. की त्याची सुगती आहे किमान श्रोतापन्न झाल्यानंतर. मग तो जर सकृतगामी झाला, तो जर सकृतगामी झाला आणि सकृतगामी झाल्यानंतर तो जर मृत्यूला प्राप्त झाला, यदा कदाचित जर मृत्यूला प्राप्त झाला, तर मृत्यूनंतर जिथे कुठे तो उत्पन्न होईल, अपाय गतीला तर बिलकुल जाणार नाही, सुगतीलाच जाईल, तो सुगतीलाच प्राप्त करेल. जर यदा कदाचित जर तो देवता भूमीमध्ये उत्पन्न झाला, तर भगवान बुद्ध म्हणतात जिथे उत्पन्न होईल तिथेच तो ध्यान मनन चिंतन करून विकारांना क्लेशांना नष्ट करेल, अनागामी अवस्थेला प्राप्त करेल, अनागामी अवस्थेला प्राप्त करेल. अनागामी जर तो अनागामी अवस्थेला प्राप्त केल्यानंतर यदा कदाचित जर मृत्यूला प्राप्त झाला, तर बुद्ध म्हणतात तो जो अनागामी आहे मृत्यूच्या नंतर त्याला सुगतीच मिळेल, दुर्गती मिळणार नाही, तो सुगतीला जाईल. तर अनागामी अवस्था प्राप्त केल्यावर जर तो मृत्यूला प्राप्त झाला, तर जिथे कुठे उत्पन्न होईल, समजा जिथे कुठे उत्पन्न होईल त्याला तिथेच त्याच ठिकाणी ध्यान मनन चिंतन करून तिथेच तो अरहंत अवस्था प्राप्त करेल, सुगतीला प्राप्त करेल. एवढं डीप तत्वज्ञान बुद्धानं सांगितलेलं आहे. म्हणजे अरहंत अवस्था प्राप्त करण्यासाठी त्याला याच मार्गाने जावं लागेल, म्हणजे सुगतीच्या मार्गाने, सुगतीचा मार्ग. तर बुद्ध जमलेल्या सर्व उपासक आणि उपासिकांना, भिक्षू भिक्षुनींना एकच उपदेश करतात की भिक्खूंनो भिक्खुनींनो, उपासक उपासिकांनो, ज्यांना ज्यांना वाटतं की मला जिवंतपणी सुगती मिळावी आणि मृत्यूच्या नंतरही मी सुगतीला प्राप्त व्हावे, तर त्या सर्वांनी तथागतांनी उपदेशिलेल्या आर्य अष्टांगिक मार्गाचं अनुसरण करावं. आर्य अष्टांगिक मार्ग, आर्य अष्टांगिक मार्ग ज्यांना ज्यांना वाटते की मी सुगतीला प्राप्त झालं पाहिजे, त्यांनी बुद्धानं सांगितलेला हा सुगतीचा मार्ग आहे. सम्मा दिठ्ठी, सम्मा संकप्पो, सम्मा वाचा, सम्मा कम्मंतो, सम्मा आजीवो, सम्मा वायामो, सम्मा सती, सम्मा समाधी. या 8 तत्वांचा बनलेला
आर्य अष्टांगिक मार्गालाच भगवान बुद्ध सुगतीचा मार्ग असं म्हणतात. सुगतीचा मार्ग. आणि या मार्गाने जाऊन सुगती मिळत असते. जेव्हा सारनाथ मध्ये भगवान बुद्धांनी त्या पंचवग्गीय भिक्खूंना धम्मचक्राचा उपदेश केला, धम्मचक्राचा, तर तिथे सांगतात की भिक्खूंनो, दुःख हे आर्य सत्य आहे, दुःख समुदाय हे दुसरं आर्य सत्य आहे, दुःख निरोध हे तिसरं आर्य सत्य आहे, आणि दुःख निरोध गामिनी पटिपदा हे चौथं आर्य सत्य आहे. तर बुद्धाने ज्या मार्गाला सुगतीचा मार्ग म्हटलेला आहे, दुःख मुक्तीचा मार्ग म्हटलेला आहे, तो मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. या मार्गाने बुद्ध स्वतः गेले. या मार्गाचा बुद्धांनी स्वतः अनुसरण केलं आणि आपल्याला सांगते तुम्ही पण या मार्गाचं अनुसरण करा. तुम्ही स्वतः आर्य अष्टांगिक मार्गाचं अनुसरण करा. शील समाधी प्रज्ञा या मार्गाचं अनुसरण करा. नक्कीच तुम्ही जिवंतपणे सुगतीला प्राप्त करता. सुगतीला प्राप्त करता म्हणजे काय, तर जिवंतपणीच तुम्हाला निब्बाण अवस्था प्राप्त होईल. ही सुगती आहे. सुगती म्हणजे काय, निब्बाण अवस्था प्राप्त होते तुम्हाला. कशी निब्बाण अवस्था प्राप्त होते, ज्या वेळेस तुम्ही तुमच्या कायेकडून अकुशल कर्म होऊ देत नाही, तुमच्या वाणीने अकुशल कर्म होऊ देत नाही, आणि तुमच्या चित्तात अकुशल भाव तुम्ही उत्पन्न करत नाही, तर हीच तुमची निब्बाणाची अवस्था आहे. कुशल कर्म केले, चांगली कर्म केले, सुकर्म केले, तुम्हाला सुगती मिळाली. आणि असा व्यक्ती जेव्हा मृत्यूला प्राप्त करतो, म्हणजे किमान तो श्रोतापन्न पण नाहीये, श्रोतापन्न पण झाला नाही, पण एखादा सामान्य व्यक्ती जरी असेल, पण आर्य अष्टांगिक मार्गावरती तो आहे, निब्बाण प्राप्तीच्या मार्गावरती आहे, सुगत्यांच्या मार्गावरती आहे, तर किमान तो व्यक्ती मृत्यूच्या नंतर दुर्गतीला जात नाही. कोण व्यक्ती, सामान्य, श्रोतापन्न पण नाही आहे बरं, पण सामान्य आहे, पण आर्य अष्टांगिक मार्गाचं जो अनुसरण करतो आहे, शील समाधी प्रज्ञा या मार्गाचं अनुसरण करतो आहे, आपल्या काया वाचा मनाने अकुशल कर्म करत नाहीये, कुशल कर्म करतो आहे, तर असा सामान्य व्यक्ती, असा सामान्य धम्म अनुयायी सुद्धा, धम्माचं अनुसरण करणारा सुद्धा मृत्यूच्या नंतर सुगतीलाच प्राप्त करतो, कधी दुर्गतीला जात नाही. म्हणजे दुर्गती म्हणजे काय, मेल्यानंतर आपण म्हणतो की नाही नरकात जाशील, सामान्य व्यवहारामध्ये नरकात जाशील, त्याचं नरक वगैरे असं काही नसते, ती अपायभूमी आहे. मी मागच्या धम्मदिवसात तुम्हाला सांगितलं होतं 4 अपायभूमी आहेत. म्हणजे मृत्यूच्या नंतर या 4 अपायभूमीमध्ये उत्पन्न होणारा सत्व याला दुर्गतीला गेल्याचं वाटतं. दुर्गतीला म्हणजे हा असा जे सत्व आहे हा दुर्गतीला गेलेला असतो या अपायभूमीमध्ये. तर किमान त्या 4 अपायभूमी जाण्यापासून आपला बचाव होतो, जर तो आर्य अष्टांगिक मार्गाचं आचरण करत असेल तर आपणही भगवान बुद्धाने सांगितलेल्या या सुगताचा, या सुमार्गाचा अवलंब करावा आपल्या सुगतीकरिता. बुद्धांना सुगतो यामुळेच म्हणतात, कारण बुद्धाने स्वतः या सुमार्गाचा अवलंब केला, ते सुमार्गाला गेले. कारण बुद्ध हे कधीही त्यांच्या मृत्यूच्या नंतर दुर्गतीला कधीच जात नाही, कधीच नाही. कारण बुद्ध अत्यंत शुद्ध असतात. त्यांच्या काया वाचा मनाने कधीच किंचितही अकुशल कर्म घडत नाही, एवढंही अकुशल कर्म घडत नाही. काया वाचा मनाने शुद्ध असतात, कुशल असतात, योग्य असतात. म्हणून बुद्ध हे जिवंतपणी तर सुगतीला प्राप्त झालेले असतातच, पण मृत्यूच्या नंतरही ते सुगतीला जातात. आणि ज्या ज्या अनुयायांनी बुद्ध मार्गाचं अनुसरण केलं ते सगळे सुमार्गावरती गेले. मग अनाथपिंडक असेल, विशाखा असेल, राजा बिंबिसार सुद्धा असेल, अंगुलीमाल असेल, असे अनेक उदाहरणं आहेत की ज्यांनी बुद्ध मार्गाचा म्हणजे बुद्धांच्या सुमार्गाचा अवलंब केला आणि स्वतः सुगतीला ते प्राप्त झालेले आहेत. तेव्हा आपणही तथागतांनी उपदेशिलेल्या या शील समाधी आणि प्रज्ञा अर्थातच आर्य अष्टांगिक मार्गाचा खूप चांगल्या प्रकारे आचरण करावं
हाच आपल्या सुगतीचा मार्ग आहे, हाच आपला निब्बाणाचा मार्ग आहे, हाच आपल्या सुखाचा मार्ग आहे. तर अशा प्रकारे बुद्धाच्या सुगतांचा सुगतीकडे घेऊन जाणारा हा आर्य अष्टांगिक मार्ग आपण चांगल्या प्रकारे व्यवस्थित समजून घ्यावा. यामध्ये आपल्या सर्वांचं मंगल आहे, सर्वांचं कल्याण आहे. तर मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांप्रती मंगलकामना अर्पण करतो. आपण सर्वांनी तथागतांच्या या सुमार्गाचं खूप चांगल्या प्रकारे आचरण करावं. यामध्ये आपल्या सर्वांचं मंगल आहे. आपल्या सर्वांप्रती तथागतांच्या मंगल आशिष गाथेतून आशीर्वाद वचन अर्पण करतो आणि आजची धम्म देसना आणि धम्म संस्कार समाप्त करतो. अभिवादनशीलिस नित्यं वड्ढापचायिनो चतारो धम्मा वड्ढन्ति आयुवन्नो सुखं बलन्ति.